अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थांच्या समाधी लीलेला 140 वर्षाहून अधिक काळ लोटून गेला असला तरीही हा प्रसंग जेव्हा वाचण्यात किंवा ऐकण्यात येतो तेव्हा अंतःकरण हे हेलावल्या जाते, पिळून निघते आणि स्वामी नामाने भरून जाते। आपसुकच डोळ्यात अश्रू उभे राहतात। पण समाधी ही केवळ स्वामींची एक लीला मात्र होती आणि आजही श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी गुप्त रूपात अविरत कार्य करत आहे। स्वामींनी म्हटल्याप्रमाणे हम गया नहीं जिंदा है या वाक्यात खरंच एक विलक्षण जादू आहे आणि आपण ते प्रत्यक्षात अनुभवू शकतो। आजही आर्त भावनेतून हे वाक्य लिहिलं, ऐकलं किंवा वाचलं गेलं तरी खूप मानसिक समाधान मिळते, सकारात्मकता येते आणि विस्कटलेली, अर्धवट राहिलेली कामे पण योग्य मार्गी लागतात। गेली 21 वर्षे अक्कलकोटात प्रत्यक्ष दिसणारी परब्रह्म चैतन्यमूर्ती चैत्रवद्य त्रयोदशी सहवद्य चतुर्दशी शके 1800 सन 1878 ला या समस्त अक्कलकोटवासियांना आणि आपल्या भक्त परिवाराला पोरकं करून या पृथ्वीतलावरून निघून गेली। भक्तांचे सर्वस्व असलेले स्वामी सर्वांना पोरकं करून निघून गेले। त्यावेळेस भक्तांची स्थिती काय झाली असेल याची कल्पनाच न केलेली बरी। ती हृदय हेलकावणारी स्थिती खरंच स्वामींवर अपार श्रद्धा आणि प्रेम याची साक्ष आज पण देते। खरं पाहता असंख्य स्वामी भक्तांना त्या दिवशी सकाळच्या 2 प्रहरापर्यंत एखादी विपरीत गोष्ट अक्कलकोटात घडणार आहे याची जराही कल्पना नव्हती। असं पण नाही की स्वामी आपल्या निजधामाला जायचे संकेत देत नसतील। मागील 15 दिवसात काही सांकेतिक आणि विचित्र लक्षणं श्री स्वामी आपल्या कृतीद्वारे दाखवित होते। 12 दिवस त्यांनी अन्नही घेतले नव्हते, पण त्या दिवशी काकूबाई व इतर भक्तांच्या विनवणीवरून थोडी पेज घेतली। मग त्यांना निजविले तेव्हा बाळप्पांनी सुपारी दिली, ती घेतली। राणीसाहेबही तिथे होत्या, त्यांना अत्यानंद झाला। आता माझ्या महाराजांस भय नाही असे म्हणून त्या वाड्यात परत गेल्या। पण त्या दिवशी समर्थ कृपेने साधुत्वाला पोहोचलेल्या असंख्य साधकांच्या हृदयाचा ठोका चुकला होता। स्वामी सेवेकरी बाळप्पा यांना काही अघटित घडण्याचा भास होत असावा, कारण अक्कलकोटात त्वरेने हजर होण्याच्या तारा त्यांनी काही स्वामी भक्तांस केल्या होत्या। त्यानुसार मुंबईचे केशव नाईक आपल्या पुत्रासोबत अक्कलकोटात दाखल झाले। त्यांनी या दिवसाचा सविस्तर प्रसंग साईलीला या मुंबईतून निघणाऱ्या मासिकात 25 जुलै 1925 ला प्रकाशित केला होता। ते आपल्या लेखात लिहितात की जेव्हा त्यांना बाळप्पाची तार मिळाली तेव्हा ते तातडीने आपल्या मोठ्या मुलाला म्हणजे रामचंद्राला घेऊन अक्कलकोटच्या दिशेने निघाले। जेव्हा ते अक्कलकोटात पोहोचले तेव्हा ती दिव्यभूमी स्तब्ध भासली। संपूर्ण अक्कलकोटची हालचालच थांबली होती। त्यांच्याही मनात काही अघटित घडल्याची पाल चुकचुकली आणि उद्विग्न मनस्थितीतच ते श्री स्वामींच्या शोधार्थ महाराज पेठेतल्या चोळप्पांच्या मठाकडे निघाले, कारण अनेकदा त्यांना स्वामींनी चोळप्पा मठातच दर्शन दिले होते। जेव्हा केशव नाईक तिथे पोहोचले तेव्हा तिथे सुमसुम होती। त्यांना काही कळेना। थोडे दूर मठाजवळच स्वामी महाराजांच्या आश्रयास असलेल्या प्राण्यांचा गोठा होता। त्या गोठ्यात केशव नाईकांनी बघितले तर गाय व वासरू होते, पण तिथे थोडी विचित्र गडबड दिसली म्हणून त्यांनी आवर्जून पाहिले तर स्वामींची गाय आकाशाकडे पाहत हंबरडा फोडत होती, वासरूही हंबरत होते। काहीतरी भयंकर घडले आहे हे ओळखून केशव नाईक आणि त्यांचा मुलगा रामचंद्र वटवृक्षाकडील स्थानावर धावत निघाले। इकडे वटवृक्षाखाली आधीपासूनच गडबड सुरू होती। समस्त भक्त परिवार वटवृक्षाखाली स्वामींच्या भोवती गोळा झाला होता। दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास श्री स्वामी समर्थांनी आपल्या आश्रयास असलेल्या सर्व प्राण्यांना आपल्या समोर आणण्यास सांगितले। सगळे सेवेकरी आधीपासूनच खूप अस्वस्थ होते, त्यातच स्वामींचे हे फरमान ऐकून त्यांची अस्वस्थता अधिकच वाढली। स्वामींचे फरमान ऐकून सेवेकरी कामाला लागले आणि ताबडतोब त्यांनी सगळ्या प्राण्यांना श्री स्वामी समोर आणले। त्या दिवशी जेवढे सेवेकरी नैवेद्य घेऊन आले होते त्यांना ते नैवेद्य सगळ्या मुक्या प्राण्यांना देण्याची स्वामींनी आज्ञा केली। इतक्यावरच स्वामी थांबले नाहीत, तर त्यांनी आपल्या जवळील आणि अंगातील सगळी वस्त्रही त्या इमानी मुक्या प्राण्यांच्या अंगावर घालण्यास सांगितले। बहुधा त्या प्राण्यांनाही प्रसंगाचं गांभीर्य लक्षात आले असते की काय, त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या। स्वामी आपल्या अवतार कार्याचे समाप्तीचे संकेत आपल्या भक्तांना देत होते आणि नित्यसेवेत अंतर पडणार म्हणून सेवेकऱ्यांचा हृदयही पिळून निघत होते। सगळ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले होते, आसवांनी डोळ्यात गर्दी केली होती।
कसे तरी आवंढा गिळत नजर चुकवीत ते स्वतःशीच प्रार्थना करीत होते आणि हा भक्तांचा ब्रह्मांड नियंता स्वेच्छेने लीला दर्शवित होता. त्यांच्या त्या वैचित्र्यपूर्ण लीलेने उपस्थित हजारो भक्त कोलमडून जात होते. स्वामींनी स्वतः उठून सगळ्या प्राण्यांच्या अंगावर हात फिरवला नि पलंगावर येऊन बसले. त्या हालचालीत नित्याचा आवेश नव्हता इतकेच, एरवी स्वामी दर्शनाने आनंदाने सळसळणारा वटवृक्षही मौन धारण करून होता. महाराजांनी टेकून बसण्याकरिता तक्क्याच्या दिशेने खूण करताच सेवेकऱ्यांनी तो दिला. श्रीपाद भटजींनी त्यांना बसविले. महाराज स्वस्तिकासनात स्थानापन्न झाले. ते तसेच किंचित मागे टेकलेनी त्यांनी लगेचच नेत्र मिटले. आसपास वैद मंडळी होतीच, कोणाच्याच जीवात जीव नव्हता. काय सुरू आहे हे कोणालाच कळत नव्हते. तेवढ्यात एका वैद्याने पुढे होऊन स्वामींची नाडी पाहिली तर तो गडबडला. नाडी मुळीच लागेना. त्याच्या व्यथित हालचालींना ओळखून वडाखाली एकच आकांत उडाला. भुजंग सेवेकरी व अन्य निःसीम भक्त मिळेल तिथे डोके आपटीत होते. कोणी जमिनीवर लोळण घेतली, स्त्रीवर्गाने आकांत मांडला, कोणी आपलेच केस उपटत होता. स्थिरचित्त साधूवर्य आपल्या नेत्रावाटे भावनांना वाट मोकळी करून देत होते. धक्क्यातून न सावरलेले कित्येकजण स्वामींची काही हालचाल होते आहे का हे निरखून स्तब्ध झाले होते. हे गुरुमाय, अरे देवा, समर्थ सद्गुरू, श्री स्वामी समर्थ देवा, भगवंता आम्ही आता कोठे पाहावे, सांगा, अशा विविध शब्दात समस्त जण आक्रांदन करीत होते. कोणीच कोणाला सावरू शकत नव्हता. अशा हलकल्लोळात थरथरणाऱ्या अक्कलकोटास अचानक एक क्षणिक सुखद धक्का बसला. श्रींनी आपले नयन सहजच उघडले. प्रेमभावाने सर्वांस न्याहाळू लागले. सारा गलबला थांबला. सारी लेकरे मायबाप सद्गुरूंच्या पलंगासभोवती सरकली. श्रींच्या वचनांना ग्रहण करण्याकरिता ते एकवटले. तेव्हा समर्थ मुखातून श्रीकृष्णावतारावेळी त्यांनी सांगितलेले अद्भुत वचन परत पुन्हा उच्चारले गेले. अनन्यास चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. समर्थ वचनाने भारावून गेलेले भक्तगण अनन्य शरण भावाने प्राण एकवटून श्री स्वामी कृतीकडे पाहत होते. श्रींनी आशीर्वाद संकेत दर्शविण्यासाठी हस्तकमल उंचावले. पुढच्याच क्षणी तो स्वप्नासारखा भास संपला. समर्थ निजानंदी निमग्न झाले. अंतकाळी त्यांच्या मुखातून खसखशी एवढे 3 पांढरे दाणे बाहेर पडले. नंतर श्री स्वामी देह दरबार मंडळींच्या आग्रहामुळे पेठेतील मठाच्या ध्यानगुंफेत ठेवण्यात आला. वाजत गाजत मिरवणुकीने ढोल ताशांच्या गजरात आतषबाजीत यांच्या या समाधीलीलेस अंतिम स्वरूप देण्यात आले. 3 दिवस बाळप्पा समाधीत उतरून पूजा करीत होते. मग दगड लावून समाधी बंद करण्यात आली. वडाखाली कर्जाळकरांच्या घराजवळ छप्परवजा विश्रांतस्थळी मंगळवार 30 एप्रिल 1878 शके 1800 दुपारी 2 वाजता चैत्रवद्य त्रयोदशी संपून चतुर्दशी सुरू झाल्यावर सायंकाळी 4:30 ही घटना घडली. पुढे तेथे भंडारखान्यातील दत्त मंदिरात असलेली एक शिवपिंडी वडाखालच्या समाधी प्रसंगस्थळी स्थापन झाली. हेच स्थळ आज अक्कलकोटात वटवृक्ष देवस्थान नामे सुप्रसिद्ध आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ लीला प्रसंगातील हा शेवटचा लीला प्रसंग अद्भुत आणि अनुपम्य असूनही स्वामी भक्तांसाठी अत्यंत दुःखदायी आहे. जो कोणी व्यक्ती हा श्री स्वामी समर्थांच्या निजगमनाच्या प्रसंगाचे वर्णन सांगेल, वाचेल अथवा ऐकेल, त्याला स्वामी कृपा होऊन सर्व दुःख संकटातून त्याची सुटका होईल. श्री स्वामी समर्थ.